चेन्नई आपल्याला नक्की नाही. चेन्नईला येईल तेव्हा गाडी आपली अडकती कायम. नावं बी असलेली तांबावरम पल्लावरम एवढी पोलीसवाले आहेत ना. प्रत्येक चौकात 4-5 जण आहेत. पलीकडनं कोणतरी विजय थालापती का कोणतरी मुख्यमंत्री येणार आहे. भाऊन झाली बघा गाडी भरून. भाऊ बांधतोय रशी दिली त्याला. तर सीन काय दिसतोय भावानं बघा. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो, चेन्नईला आपण आलो होतो. आजच गाडी खाली गेली. आत्ताच जस्ट खाली झाली. खाली करायच्या पहिलेच आपण एक ऑर्डर घेतली भरायला. पुण्याचा माल भरायचा आपल्याला इथून. तर इथून 40-50 किलोमीटर वरगडामला जायचंय. वरगडामवरून पुण्याचा माल तळेगावचा भरायचा. पुन्हा आपण भरत नाही. तळेगाव म्हटलं चला खाली करून तसंच मुंबईला जाता येईल. तर चला, नवीन असा आपला प्रवास चालू होते. सेम डे रिटर्न चेन्नई मधून पुण्याच्या दिशेनं. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर करूया आता व्हिडिओला सुरुवात. बघत राहा, मजा येणार आहे. पहिला घेऊ ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जय श्री महाकाल, हर हर महादेव. आणि निघू चला आपल्या डेस्टिनेशनला. इथून 40 ते 42 किलोमीटर आहे वरगडमला जाऊन भरायचे. जाणाऱ्या रोडला काही टेन्शन नाही. तो चलो निकलते और लोडिंग करते फटाफट और भागते. एसी बंद पडल्यामुळं फटाफट निघायची बारी आली. एसी बंद पडला म्हणजे एसी चालू आहे पण गार होत नाही एवढा. आता सध्या सावलीत गार होते गाडी पण चिल्ड, पण उन्हात गेलं की होत नाही असा विषय. तर चला बाहेर पडू इथनं जाऊ डायरेक्ट. चेन्नईमध्ये भावना लय विचार करत बसणार. सेम डे फिरते ना पाळती फिरायचं नाही तर लटाकतं. चेन्नई आपल्याला नक्की नाही. चेन्नईला येईल तेव्हा गाडी आपली अडकती कायम. मन तेट सोडला ना कधीतरी अजून नशिबात असलं तर निघते, नाही तर 2-3 दिवस लटाकते. त्यामुळे विचार मी चेन्नईला करत नाही. पुन्हा आलो भरून. मागच्या वेळी मी भरली नव्हती बघा पुन्हा, कारण गाड्या नव्हत्या. आता पण गाड्या नाहीत मार्केटला. हल्ल्यात पहिल्या गाड्या उभा होत्या मी याच्या आधी 2 दिवस, आणि आता बरोबर गाड्या हल्ल्यात सगळ्या. मी आलो आणि 15 ऑगस्ट नंतर सगळ्या गाड्या हल्ल्यात. गाड्या मार्केटमध्ये कमी आहेत गाड्या. तर चला निघूया. आपला झालाय प्रवास, आपल्याला काय टेन्शन आहे आता. तर चला ट्रॅफिक मधनं आता या कसा रोड नेते काय माहिती. 1 तास 17 मिनिटाचा रोड आहे. 43 किलोमीटर. तिथं कट नव्हतं त्यामुळे फिरवून आलो. आता फिरून गोल धावते. आता कुठनं येते कसं येते काय माहिती. तांबोरवरनं नेते का काय. नाही युटर्न मारायचं आपल्याला लेफ्टला. वरच्या वर एअरपोर्ट रोड पकडायचा आणि भोंगा फाईट त्या पेडीवलोरच्या रोडला निघू. मी म्हणलं बसत्या नाही बारका पोला एक काय, पण काय टेन्शन नाही. चेन्नईमध्ये बसत्यात गाड्या कुठे बी. चुकून कुठं ते कधीतरी अडकती नाही. तर बाकी रोड मोठा आहेत सगळं ओके मध्ये. बघू शकता कसा खात्र्या रोड आहे. वरच्यावर सगळं वरच्यावर असं कलकत्त्यागत केलेलं आहे यांनी. आता कुठं जाय बघा कसा टन आहे. हा चला एअरपोर्ट रोड येऊ लागला. एअरपोर्ट रोड पासून मला माहिती आहे पुढं मग कसं निघायचं. चला भावा ना चाललंय. हे चेन्नईचं एअरपोर्ट आहे. बघू शकता बॅक साईड आहे एअरपोर्टची. आतमध्ये रनवे आहे सगळा. आणि आपण एअरपोर्टच्या साईडनं आता चाललोय डायरेक्ट. आपलं राहिलं 38 किलोमीटर. तरी पण 1 तास दाखवतोय. ट्रॅफिक असेल पुढं कुठं ना कुठं. त्या रोडला ट्रॅफिक कुठं असतं त्या वरगडमच्या रोडला. बघू आता कसं आहे कुठं. एअरपोर्टचं गेट आहे बहुतेक. हा हेच आहे. तर चला अजून एक अर्ध्या तासानं असलं ट्रॅफिक होतं ना या रोडला. आलतच नाही पुढं मागलं. ट्रॅफिक असतं गाडी खेचून चालते. अजून कंपन्या वगैरे सुटल्या नाहीत त्यामुळे काय एवढं ट्रॅफिक नाही. तर लय ट्रॅफिक राहतं या रोडला. एअरपोर्ट रोडला तर यायला काय नाही बाबा, पण जायला लय राहतं. बेकार असते. चेन्नईचं ट्रॅफिक लागलं की लय बेकार. तोपर्यंत आपण निष्ठून जातोय. भावानं बस स्टँड आहे बघा. ही बस स्टँडचं नाव काय सांगा बरं, कोण वाचते बघूया. पल्लावरम बस स्टँड आहे. पल्लावरम नाव बी असले ती तांबावरम पल्लावरम वेगळंच खेळायचं सगळं. कसलं ट्रॉफिक आहे बघा. घेऊ का काय का नाही का. पलीकडनं कोणतरी विजय थालापती का कोणतरी मुख्यमंत्री येणार आहे. त्यामुळे तिकडचा रोड पण ठेवला. एकच वन वे चालू ठेवलाय. पण याला कुठल्या गाडीला त्या गाड्या कोण ते पलीकडचा पूर्ण बंद आहे. एक गाडी नाही बघा तिकडे. बंद ठेवलाय सगळं. पोलीसवाले उभे आहे. कोणतरी याचं असेल. आणि आपण चाललोय त्या ह्याच्यावर मग लागले ट्रॅफिक. त्यामुळं सगळा खेळ झालाय. किती वेळ जातो यात काय माहिती. अजून 59 मिनिटं धावते बघा. 34 किलोमीटर. एवढे लाल भडक एवढीच पट्टे. परत मग नाही पुढं मग मोकळच आहे. सकाळी अंधारात नाश्ता केला होता. त्याच्यावर आत्ताच चहा घ्यायला थांबली बघा. 2-4 भजी हाणली, चहा हाणला. चला निवाई तो कोणतरी याच आहे वाटतं. त्यामुळं काय तरी लपडच आलोय सगळं. पोलीसवाले अमित शहा कोणतरी येणार आहे वाटतं. तर चला चहा घेऊन निघू.
आणि एअरपोर्ट बसनं पूर्ण कांचीपुरम पर्यंत काय जवळजवळ लाखभर पोलीसवाले असतील. एवढी पोलीसवाले आहेत ना, प्रत्येक चौकात 4-4-5-5 जण आहेत. गाडी थांबून देत नाही कुठली रस्त्याला. अमित शहा येणार आहे एअरपोर्टवरनं, ते बैठक कुठली तरी होती, त्या बैठकीला साऊथ काउन्सिल म्हणून होतं तिकडं आलेलं. ते आता इकडं मंदिराला दर्शन करायला जाणार असणार आहे, त्यामुळं ही एवढी सिक्युरिटी आहे. मी म्हणलं एवढी सिक्युरिटी कशी काय त्या ढेनी केली? एक पोलीसवाला दिसत नाही आज, एवढं कसं काय? म्हणलं सीएमला तर एवढं तर पोलीसवाले नाही येणार. अमित शहा येणार आहे मला थांबल्यानंतर कळलं. बरं झालं. तर चला, राहिली आपली 4 किलोमीटर कंपनी. वरगडमचा ब्रिज मारून राईट हाणू म्हणून पोचले कंपनीत, सॅमसंग मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड. चला भरून घेऊ. म्हणून कंपनीत आलेला लावली बघा, SS मोबाईल म्हणून कंपनी. मला वाटलं सॅमसंगच आहे, कुठल्याही कुणास ठाव सॅमसंगच असेल काहीतरी स्पेअरपार्टचं. तर लावली भरायला. कुठली मला म्हणला लाव, लगेच आणून टाकतो तुला पॅलेट. आता किती पॅलेट आहे ते काय माहिती, बघू चला. म्हणून कंपनीत पोहोचलो होतो आपण लवकरच, 5 वाजता पोहोचली. आता जवळजवळ 9 वाजले, अजून काय गाडी भरलेली नाही. अजून ही मोठी गाडी लागायची आहे, मग आपली भरणार. आता ही गाडी काढली, आता लावतोय. तो म्हणला लाव. कॅन्टीन व्हिडिओ एडिट करत बसलो तर कॅन्टीन पण बंद झालं, जेवायचं झाला सगळा खेळ. असा टाइम भेटलाय म्हणलं का, नाहीतर आज मी व्हिडिओ सोडायच्या तयारीत नव्हतोच, पण झाला एडिटिंग म्हणलं, दिला 9 वाजता ढकलून. चला म्हणलं आता टेन्शन नाही, राहिला असता तसाच मग उद्या गेला असता. तर चला घेऊ आता, इथे रिवर्स लावून भरून घेऊ. सीट बेल्ट आहे ती, मला वाटलं मोबाईलची एक्सेसरीज आहे. सीट बेल्ट आहे ती गाडीचं, Volkswagen कंपनी तळेगावचं आहे. बघू आता, चला भरून घेऊ. भाऊन झाली बघा गाडी भरून. भाऊ बांधतोय, रशी दिली त्याला, बांधून घे म्हणलं. आपल्याला काय बाबा जमत नाही, हल्लं म्हणजे परत बसल, मग त्यानंच बांधून दिली टकाटक मध्ये. झाले भरून. 2 पायलट आलेत, किती वजन आहे कोणा सीट बेल्ट आहेत सगळं गाडीत. सीट बेल्ट आहे तसलं कोणा तळेगाव. तर चला झाले, आपल्याला जेवण भेटलं ना, त्यामुळे मी त्याला मागं लागून भरून घेतली. झाली भरून. आता पेपर भेटले की लगेच निघायचं बाहेर, कुठं काहीतरी जाऊन जेवण करू. तर चलो निकलते. मित्रांनो, गाडी भरून वगैरे झाली, सील मारलं टकाटक. आणि चला आता निघतोय आपण इथनं. भूक लागलाय. राजस्थान धाबा रस्त्याला जायचं जाता. राजस्थान धाब्यावर जाऊन मस्तपैकी जेवण करू आणि लगेच कल्टी मारू. बघू आज रात्रभर आंध्रा वगैरे पास करून कुठेतरी झोपू, किंवा आंध्रात जाऊन झोपू. बघू कुठवर खेचतोय आज रात्रभर गाडी. तिसरी रात्र आहे. बघू आज थोडंफार चालू, झोप आली तर चालवणार नाही आपण, नाहीतर परत 1,00,000-12,00,000 करायची बारी येईल. त्यामुळं चला जेवण करू, जेवढं होईल तेवढं हाणू आणि झोपून टाकू, आणि मग सकाळी उद्या दिवसभर हाणू, काय प्रॉब्लेम नाही. तर चला निघूया. मित्रांनो, जवळजवळ 11 वाजले. जेवलो नाही राव, भूक लागल्या, झोप येईल म्हणून मी जेवलो नाही, पण जेवलं पाहिजे राव. मग अशी राजस्थानीवर जेवाय पाहिजे. पुढं आलो, पुढं त्या धाब्यावर थांबायची चान्स नव्हता, त्यामुळे मग मारली कल्टी. आलो आता टोल नाका येतो पुढं. टोल नाक्यावर काय भेटतंय बघू, परोटा दाबू आणि मग खाल्लं पाहिजे पोटाला, महत्वाचं आहे. लागलेला आहे वाहून हायवेला. आता टोल आलाय, टोलवर थांबूया. तर बघू शकता, निघल्यापासून आपण आलोय 70-80 किलोमीटर. राणीपेठवरून राईट घ्यायचं. सकाळी आलो त्याच चिखलाच्या रोडनं, खराब रोडात इथनं जायचं, कारण तिकडे बॉर्डर लागत नाही. पुढनं गेलं की 2-2 बॉर्डर लागतात, इकडून एक पण बॉर्डर लागत नाही. हवालदारानं घेतलं तर घेतलं, 50 नाही तर असंच गेला. तर चला पुढं थांबूया, चहा वगैरे घेऊ. जवळजवळ 11:30 वाजा आले. झोप बघा दिसते तुम्हाला चेहऱ्यावर. मला भूक लागल्या तर इथं जेवतो आणि तामिळनाडू बॉर्डर पास करून पुढे झोपू. आता इथनं किती इथलं 20-25 किलोमीटरचा प्रवास आहे. जीव आणि पुढे जाऊन झोपू आंध्रात. तर चला पहिले जेवण करू, काहीतरी खाऊ. रोट्याचा विषय सोडला, मी जाणार तो पंजाबी धाब्यावर जेवायला, पण आता तिथवर पोहोचला असं कॅपॅसिटी नाही, त्या आधी जेवून घेऊ. चला भूक लागल्या, जेवूया. जाऊन परोठे घेतल्यात, परोठे दाबू आणि अजून एक डोसा दाबून निघू. चला दाबतो, लय भूक लागले. मस्त असं जेवण झालं टकाटक. आता फक्त झोप 30 किलोमीटर पर्यंत नाही आली पाहिजे, परत आली तर चालत्या, काही विषय नाही. गाडी बघा कसली भरली बात्यानं. बात्या किती लावडी केली त्यानं बघा, 14 फूट पर्यंत भरली. कसं आहे असा दणका असतो तामिळनाडूवाल्यांचा, अण्णांचा. तर चला निघूया, टाइमपास करायला नको. 12 वाजले, जाऊन झोपू. 1 वाजता जर झोपलो तरी 5-5:30-6 वाजता उठून जाऊ. चलो आता जरा हेल्पर थोडं राहिले टेकायचं, नाहीतर हेल्परच टेकलं नव्हतं मागच्या याला. किंवा मला 400 किलो माल आहे, हेल्पर कसं काय टेकायला लागलं. 1 टनाला टेकलं पाहिजे हेल्पर. तर चला निघूया बाबा, उशीर झाला.
भावानं तामिळनाडू सोडलं आणि आंध्रात एंट्री मारली बघा. तास गेला राव, खराब रोड आहे सगळा. त्या वेल्लोरवरनं जायचं तर तिकडं बॉर्डर आहे आणि इकडं जायचं म्हटलं तर विषय इकडं काय आता एकच पोलीस चौकी लागते. बाकी आता इथं काय डायरेक्ट आंध्रातच आलो. चला आता आंध्रा बेहानो अजून काय झोपाचा काय कारभार आलेला नाही, पण झोपलं तर पाहिजे. झोपलेलं नाही परवा दिवशीच्यानं. बघूया कसं कसं होतंय पुढे जाऊन. एवढा पट्टा अक्षरशः एवढा खराब आहे का नाही, लय घाण. बघा कसा रोड आहे. बसच लावायला लागते, नाही तर इकडे तिकडे डोलून डोलून कार्यक्रमच लागते. नागिनच होते यात. मित्रांनो 4 वाजलेत. आज पण अक्षरशः आजचा 3रा दिवस आहे. 3री पण नाईट झाली आपली. परवाची, कालची आणि आजची 3 नाईट मारल्यात. 4 वाजल्यात. झोपलेलो नव्हतो. झोप तर आली होती रस्त्यानं भरपूर, पण झोपाय कुठे चान्स नव्हता आणि आंध्रा पास करून झोपायचं तर टिप्पी नव्हती त्यामुळं. तर चला कर्नाटक मध्ये मारलेली आहे एंट्री. नायराचा पंप लागलाय. पंपावर मस्त विकीत ताणून देऊ. आता 4 वाजल्यात. आता जेव्हा जाग येईल तेव्हा उठू. असं कोणी उठवाय नको काय नको, म्हणून मी टोल नाक्यावर लावल्या. टोल नाक्यावर लावली असती तर कोण ना कोण उठवायला आला असतं गाडी बघून. त्यामुळे पंपात लावल्या. सकाळ सकाळ ते निवांत उठवील आणि एक साईड लावले, त्यामुळे कोणाचा काही विषय नाही. तर चला झोपूया, पडी मारू, सकाळीच उठत. गुड नाईट. रात्री येऊन 4 वाजता झोपलो होतो इथं. सकाळी सकाळी बराबर 9 वाजले ते. आता उठले ऊन आल्यावर, आपण गरम व्हायला लागल्यावर. तर चला फ्रेश वगैरे होऊया आणि निघूया. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे नवीन अशा दिवसामध्ये. तर भावानो सकाळ सकाळी 4 वाजता येऊन इथं झोपलेलो. आता हा नायराचा पंप आहे कर्नाटक बॉर्डरला आणि आता इथं उठून निघतोय. मस्तपैकी आंघोळ वगैरे गेली पंपावर. चला म्हटलं आता दिवसाला सुरुवात करूया. 9 वाजल्यात. 4 वाजता येऊन झोपलो. तर ऊन तोंडावर पडल्यावर झोपलो. जागच आली नाही, कारण झोपत असले आलेली रात्री. कसा बसा येऊन पोचलेलो इथं. तर चला करूया नवीन अशा दिवसाला सुरुवात. बघत राहा, मजा येणार आहे. मस्त असा कर्नाटक मधनं प्रवास होणार आहे. तर चला निघूया. उशीर झालाय भरपूर, त्यामुळं थांबण्यात काय अर्थ नाही. जाऊ पुढे कुठं नाश्ता वगैरे करू आणि मग निघू. तर चलो निकलते. जय श्री महाकाल. गरम व्हायला लागलं, एसी लावायला लागते. नाश्ता करायचा राव, पुढं कुठं नाश्ता करू. इथे तर काय नाही, कर्नाटक मध्ये करू. चित्रांना वगैरे हान इडली खायची. आज इडली इच्छा झाली काही. इडली खाऊ इडली. तर चला प्रवास चालू झालाय भावांनो, मजा येणार आहे. बघत राहा तुम्ही. आणि हे आलं बघा कर्नाटकचं चेकपोस्ट आणि ऑफिशियली आपण कर्नाटक मध्ये एंट्री मारली. आता बघू शकता हे कर्नाटक. आणि आता डिझेल टाकी फुल करू, कारण आंध्रामध्ये डिझेल महाग आहे. अजून आहे तशी एक कांडी आली 550. अजून जाईल त्यात 40 किलोमीटर आणि मग करू डिझेल टाकी फुल. तो चलो कर्नाटक में आपका स्वागत है. नाश्ता झाला मस्त पैकी. चित्रांना आणि डोसा दाबला. 1 नंबर काम झाला. आता दिवसभर टेन्शन नाही, जामच झालं. तर चला आता हानू बँगलोर. मग बघू पुढे भूक लागली तर शिरेच्या आसपास. चला निघूया. डिझेल टाकायला थांबलोय. जाताना डिझेल टाकलं होतं, त्यात जाऊन खाली करून भरून परत रिटर्न आली गाडी. तर आता चला इथं टाकी फुल करायचं चालू आहे. कर्नाटक मध्येच आहे आता सध्या आपण. मला वाटतं होसकोट्याच्या जवळ आहे. होसकोट्याला आली गाडी जाऊन. जाताना मी इथंच फुल केलं होतं बॉर्डर रोड पुढं मुलबागलला आणि जाऊन आली. आता किती बसते, जास्त बसल. कांडी चमका लागलेली मागच 30 किलोमीटर. आलो पुढं, पंपच नव्हता भेटत. शेवटी इंडियन भेटला. म्हणलं चला फुल करू आणि निघू. चला टाकी फुल करू. होसकोट्यातनं आपण आता वरतीला चढतो. इथं बेंगलोर बायपासला डायरेक्ट दाबसपेठ, दोडबल्लापूर मार्गे दाबसपेठ. तर चला लागलोय आता बायपासला. झाप 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 बेरकीट लावा. आता लय उशीर झाला राव. 11:30 वाजले इथे स्टोरच. इथं काय इथनं मला वाटतं टुमकुरला पाहिजे या टायमाला गाडी. लेट झाली. लवकर उठला असता आलो असतो निघून, पण झोप पण कम्प्लीट होणं गरजेचं होतं. झोप झाली नव्हती, त्यामुळं झोपलो निवांत. जाग येतो म्हटलं उठायचं नाही, कोणाला उठवू नको सांगितलेलं. त्यामुळे काही विषय नाही. बरोबर ऊन पडलं, जाग आली आणि नॅचरली झोप झाली सगळी. तर चला आता जाण रिबीट लावून डायरेक्ट जेवायला थांबू शिर्याला जाऊन.
सध्या आपण पोहोचलो टुमकुरच्या टोल नाक्यावर पोहोचलोय बघा. आपल्या रोडला आलोय. आता काही टेन्शन नाही. आता महत्वाची मला झाली चहाची तलब. चहा प्यायचा आहे पुढे. आता समोर चहा वगैरे घेऊ कुठेतरी. अजून एक कार्यकर्ता आलाय पाठवून. सोबत चहा घेऊन निघून जाऊ मग. तर चलो अभी लग गए अपने रोड. चहा प्यायला थांबलोय टुमकुरच्या टोल नाक्यावर. दादा भेटला आपला भाऊ. कुठला भाऊ बोलतो? सोलापूरचे आहे दादा. त्यांचे पण पिकअप आहेत चेन्नईवरून भरून चालले ती याला पुण्याला. आपण बी पुण्याला हाय संकटच. मग चित्रदुर्गापर्यंत संकट. ती परत जाणार 13 नंबर. आपण जाणार 4 नंबर. तर चला चहा असं भूल निघू लगेच. उन्हाचा तडाखा कसला वाढलाय बघ. मित्रांनो दावणगिरीत थांबलो होतो. चहा पाणी घेतला आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर बघा. इथे ही गाडीवाली भेटलीत बघा. खोंड भरून चालली ती मैसुरी खोंड शर्यतीची आपल्या पुण्याला. तर चहा घेतला बघा. आपलं नेहमीचं ठिकाण आहे. चहा मस्त असतो इथं. आणि चला आता निघूया. टाइमपास करायचा नाही. रानसान जाऊ. संध्याकाळी झोपून सकाळ सकाळ लवकर उठून जाऊ. मित्रांनो हायवेरीला पोहोचलोय. सूर्यदेव पण चालले आपल्या घरी बघू शकता. दिवस मावळायला लागलाय. आता पुढे कुठेतरी थांबू. मला महत्वाचं व्हिडिओ एडिटिंगला थांबायचं होतं. सकाळ जरा कंटिन्यू गाडी चालू. गाडीला पण थोडा तासभर आराम भेटेल आणि मग पुढचा प्रवास चालू करू. संध्याकाळच होईल आज घरी पोहोचायला. जाऊन फक्त झोपायचं आणि सकाळी उठून आंघोळ करून निघायचं एवढंच काम आहे. तर सीन काय दिसतोय भावानं बघा. सूर्य मावळतोय. वा 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 ना तो खोळा. भावना बांकापूरच्या टोल नाक्यावर थांबलो होतो. 2 तास एडिटिंग केलं व्हिडिओ आणि निघलोय. व्हिडिओ एडिट केलं पण सोडायचं टायमिंग निघून गेलं. त्यामुळे म्हणलं आज सोडायचं नको, आता उद्या सोडावं. चला टोल क्रॉस करू. पुढे सागर धाब्यावर जाऊन जेवण करू आणि निघून जाऊ. सागर धाब्या पोहोचलो मी. म्हणलं हातरगीला जाईन जेवायला. कशाच काय आता इथंच जेवण करूया. कारण सकाळ 11 वाजतील. उपवास लागल परत. त्यामुळे इथंच जेवण करू. उद्या उपवास आहे. तर चला जेवण करून निघू. भावण्यात जेवायला मटकी सांगितले मस्तपैकी. रोट्या लावू दणका आणि निघू. इथं दादा भेटल्या आपल्याला. कुरदवाडीचे आहेत. चिमुग्यावर कोल्हापूर चालते डेली. त्यांची पण गाडी घेतली. जेव्हा थांबलो. चला जेवण करू. पडतीची निघून आता झोप येईल हुबळी बायपासून. भावनं जेवण झालं 1 नंबर मध्ये टकाटक. आणि आता निघते बघा धाब्यावरनं. आता फक्त झोप यायला नको एवढंच. स्टेअरिंग कवर एक टाकलं बघा व्हाईटवालं लेदरचं. कसं वाटतंय आहे का ना कडक. तर चला लागू हायवेला मग फाईट निघू. पिकअपची हाईट बघा कसली भरली. काय माल भरलाय. चंबूत केलाय वर. अण्णा बंडीगत केलंय वर. K17 दणका दणका. काय दिसतंय खतरनाक. बांधलंय पण लय भारी त्यानं. काय कापूस आहे काय कुणा डाव. लय खतरनाक बांधलंय. चाललाय बी रिबीट लावून. भावन हुबळीचा खराब रोड पास केला. वैताग आला अक्षरशः. पुढल्या लाईटानी झोप यायला लागली. चला आता लागली चांगल्या रोडला. आता लावू रिबीट. झोपून फायदा नाही तर परत खेळ. उद्या पोचायचं पुण्याला. पुणे अजून किती आहे माहिती का. 412 किलोमीटर आहे. 412तला आता 200 हाणायचं आहे. 200 उद्या हाणायचं सकाळ. तर चला लागलोय चांगल्या रोडला. जाऊ बघा फाईट. झोपच येते कशानं काय माहिती. त्याच्या आईला झोपलोय की सकाळी. बघा की मी 3 का 4 वाजता झोपलो. 9 वाजता उठली. झाले झोप चांगली. आता आणखी झोप यायला लागले. असं म्हणलं कशाला येते बाया. काम करायला गेले काही असती. करायला जाऊन झोपायचं. जवळजवळ 1:30 वाजले इथं झोपले. त्यामुळे झोपायला लागल्या. वाटलं तर धारवाडला झोपू आणि मग जाऊ पुढं. तासभर पडू. पाहून धारवाडच्या पंपावर आलो होतो. बारच्या पंपावर टाकी फुल केली बघू शकता. 37 लिटर बसलं. त्या काकानं म्हणलं झोपतो जरा तासभर. तासाभरानं उठवा. तर तासभर पडू. 3 वाजता उठून निघू. 2 वाजलेत आता. 3 वाजता उठून निघू. तर चला पडी मारू. गार लागते त्यामुळे झोप यायला लागली. हुबळी बायपासला जोरात झोप आली डोळ्याला लाईट पडल्यामुळं. त्यामुळे म्हणलं पुढे जाऊन झोपूया चला. तर डिझेल टाकी पण फुल केल्या आणि देऊत आणून आता इथं बघू. आता इथनं पुन्हा जवळजवळ 400 किलोमीटर आहे. काय जा उठून सकाळी एवढं काही एवढं हे नाही. उद्या असं पण
सगळा खेळच आहे. 10-11 वाजेपर्यंत पुचू. तर चला झोपूया. एडिटिंगला थांबलो नसतो तर आत्ता घरी पोहोचलो असतो. 1-1.5 वाजता तर पोहोचलो असतो आरामात. एडिटिंगला थांबलो, 3-4 तास गेले तसंच. त्यात जेवून आता झोप आली. तर चला भावांनो, हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. आता देऊ ताणून. चला भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.